धक्कादायक बातमी विरारमधून 12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरातच जळून खाक झाल्याची माहिती समोर आलेली आहे। 10 मार्चला ही आगीची घटना घडली। विरार पश्चिमेच्या बोळिंज नानभाट रोड इथं गंगूबाई अपार्टमेंटमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे। संबंधित शिक्षिकेनं 12वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या, मात्र सोमवारी घरात अचानक आग लागली आणि त्यामध्ये संपूर्ण उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून खाक झाला। या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात काही सवाल सामने उपस्थित केलेले आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नियमानुसार 12वीच्या उत्तरपत्रिका शाळा किंवा कॉलेजमध्येच तपासणं बंधनकारक आहे। नियमभंग करणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई कधी करणार? उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाचं काय? ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या त्यांची पुन्हा परीक्षा? विरारमधील त्या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या? तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी सामच्या बातमीची दखल घेतली। उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या घरी घेऊन जाणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई होणार असल्याची माहिती दादा भुसेंनी दिली आहे। ज्या प्राध्यापक महोदयांनी या उत्तरपत्रिका घरी दिलेल्या असतील त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल। ज्यांच्या घरी ही घटना झालेली आहे त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। त्यातल्या त्यात सुदैवाने या उत्तरपत्रिका ऑलरेडी यापूर्वीच तपासल्या गेलेल्या आहेत। त्याची गुणपत्रिका ऑलरेडी शाळेमध्ये सबमिट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही। तत्राप ही जी घटना झालेली आहे याची चौकशी केली जाईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये। सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस प्रयागराजहून बीडच्या दिशेने रवाना झालेले आहेत। प्रयागराज कोर्टाने खोक्याला ट्रान्झिट रिमांड दिलेला आहे। उद्या त्याला शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला अटक करण्याआधी 6 दिवस तो कुठे होता याची माहिती साम टीव्हीच्या हाती लागली। गुन्हा दाखल झाल्यानंतर खोक्या पुण्याला पळाला। तिथून अहिल्यानगर संभाजीनगर असा प्रवास करत तो प्रयागराजला पोहोचला आणि त्या ठिकाणी त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। सतीश भोसले उर्फ खोक्याला वन्य प्राण्यांच्या शिकारीचा नाद भोवलाय। त्याच्यावर वन विभागाने मोठी कारवाई केली आहे। त्याच्यावर तडीपारीचा प्रस्तावही मंजूर झालेला आहे। बीड जिल्ह्यातील कुमशी गावामध्ये जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली। कोर्टात सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून ही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे। तर 40 ते 50 गुंडांनी हातात शस्त्र घेऊन भिसे कुटुंबियांवर हल्ला केला। मारहाणीमध्ये भिसे कुटुंबीय गंभीर जखमी झालेले आहे। त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बीडमधील मारहाणीचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे। यामध्ये मार खाणाराच मारखोटा निघाला। धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकर यांनी मारहाण केलेल्या व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे। ओंकार सातपुतेला खिंडकर यांनी मारहाण केली होती। आता ओंकार सातपुते मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला। दादा खिंडकर पिंपळनेर पोलिसांना शरण आलेले आहेत। त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। खिंडकर धनंजय देशमुखांचे साडू आहेत। एका तरुणाला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये दादा खिंडकरसह 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक पोलिसांकडून सलग दुसऱ्या दिवशी कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे। पोलिसांची 3 पथकं कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत। मात्र कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। बीडच्या पोलीस दलामध्ये आता आडनावाचा वापर बंद करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या नेम प्लेटवर आता जातीचा उल्लेख असणार नाही। तसंच सामाजिक सलोखा राखण्यासाठी म्हणून पोलीस अधीक्षक नवनीत यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यांची सुरुवात त्यांनी स्वतःच्या नावापासूनच केली। भाजप आमदार परिणय फुकेंनी एजंट बॉम्ब फोडलेला आहे। विधानसभा अधिवेशनामध्ये प्रश्न लावण्यासाठी लक्षवेधी लावण्यासाठी म्हणून नेत्यांच्या एजंट्सकडून व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला। फुकेंनी या संदर्भातील ऑडिओ क्लिपही सादर केलेली आहे।
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत आणि त्यासाठी आता मराठी सेना एकत्र आली। गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। तशी निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठेवण्यात आली। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला। शक्तीपीठ मार्गासाठी म्हणून कोल्हापुरातील 100 शेतकरी जमीन द्यायला तयार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली होती। मात्र हे 100 शेतकरी भाजपचे एजंट असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील नाराज आहेत। त्यांनी माझ्याकडे नाराजी बोलून दाखवली असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्यावर जादू टोण्याचा प्रयोग करण्यात आला होता। पुणे पोलिसांनी लष्कर न्यायालयामध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही माहिती समोर आली। सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी अक्षय जावळकर, मोहिनी वाघसह 6 जणांना पोलिसांनी अटक केली। मुंबईतील 100 वर्ष जुन्या मंदिराचं जागेचं संरक्षण करा अशी मागणी मंत्री मंगल प्रभात लोढांनी केली आहे। लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून रहिवाशांच्या भावना दुखावत असल्यामुळे ही मागणी केली आहे। मुंबई महापालिकेला मुख्यमंत्र्यांनी निर्देश देण्याची मंत्री लोढा यांनी विनंती केलेली आहे। ऐन सणासुदीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात युवा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली। कैलास नागरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। आत्महत्येपूर्वी त्यांनी 3 पाणी सुसाईड नोटही लिहून ठेवली। शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्यामुळे कैलास नागरे यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे। गोदावरी नदी प्रदूषित नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेला आहे। गोदावरी नदीपात्रात अनेक ठिकाणी गटार आणि नाल्याचं पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अहवालावर शंका उपस्थित केली जाते आहे। सिडको लॉटरी धारकानं साम हेल्पलाईनवर व्यथा मांडलेली आहे। विजेत्यांना मिळालेल्या घरांच्या एकूण क्षेत्रामध्ये तफावत असल्याचा आरोप एका ग्राहकाने केलाय। कार्पेट एरियामध्ये बदल झाल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। जाहिरातीत वाशीमधल्या 1 BHK घराचा कार्पेट एरिया 322 चौरस फूट दाखवण्यात आला। मात्र इरादापत्रात घराचं क्षेत्र 291.92 चौरस फूट इतकं असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आता बातमी आहे तृतीयपंथीयांच्या दादागिरीची। मालाडमध्ये तृतीयपंथीयांनी एका पाणीपुरी स्टॉलवर राडा केलाय। पैसे द्यायला नकार दिल्यामुळे तृतीयपंथीयांनी स्टॉलवरील सामानाची फेकाफेक केली। त्यानंतर संतापलेल्या स्टॉलधारकानं तृतीयपंथीयांना चांगलाच चोप देऊन पळवलेला आहे आणि त्यानंतर मात्र स्थानिक आक्रमक झाले आणि त्यामुळे हे तृतीयपंथी जे आहेत ते इथून पळ काढू लागले। आमदार महेंद्र थोरवेंच्या विरोधात अभिनेत्री हेमांगी राव यांनी पोलिसात तक्रार केलेली आहे। भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। नाशिकच्या काठेगल्ली सिग्नल परिसरातील सातपीर दर्ग्याचं बांधकाम अनधिकृत असल्याचा निकाल हायकोर्टानं दिला। नाशिक महापालिकेच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल देण्यात आलेला आहे। दर्गा अधिकृत असल्याचं ट्रस्टकडे पुरावे नाहीत असंही समोर आलेलं आहे। पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला जन्मठेप होण्याची शक्यता आहे। आरोपी गाडेवर पुणे पोलिसांनी अतिरिक्त 3 कलमांची वाढ केलेली आहे। हे गुन्हे सिद्ध झाल्यास गाडेला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते। पुणे शहर आणि ग्रामीण भागातील संवेदनशील बस थांब्यांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे। या संदर्भात एसटी प्रशासनानं पोलीस आयुक्तांसोबत पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे। पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील 100 बस थांबे जे आहेत ते संवेदनशील आहेत। गँगस्टर अबू सालेमनं शिक्षा माफीसाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली। हायकोर्टानं राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे, तसे आदेश दिलेले आहेत। शिक्षा माफी तसंच तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी म्हणून अबू सालेमनं याचिका दाखल केली। या प्रकरणी 26 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे।
मराठी द्वेष्ट्या दुकानदारांना मुंबई महापालिकेनं दणका दिलेला आहे. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांकडून कोटींचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. मराठी पाट्या लावणं बंधनकारक असूनही अनेक दुकानदार मराठी पाट्या लावत नाहीत. अशा 3,687 दुकानदारांकडून 1,10,00,000ची वसुली करण्यात आलेली आहे. बेळगावसह सीमा भागामध्ये मराठी बोलल्यामुळे तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. किणय येथील ग्रामपंचायत विकास अधिकारी पत्तार यांनी मला मराठी येत नाही, कन्नडमधून बोल असं म्हटल्यामुळे बाचाबाची झाली आणि या वादाचा व्हिडिओही पुढे आलेला आहे. कुठल्या अर्जीकडून दूध कमिटीवर एअरटेलमधील मराठी द्वेष्ट्या कर्मचारी महिलेचा माज उतरलाय. दणका बसताच आता मराठीतून तिनं माफी मागितली आहे. मराठीत का बोलू, महाराष्ट्र विकत घेतलाय का, असं संतापजनक विधान या अमराठी कर्मचारी महिलेनं केलं होतं. अखेर तिचा माज उतरलाय आणि आता तिनं मराठीतूनच माफीनामा दिलेला आहे. मराठी भाषाचे जे अपमान झाले आहेत त्याची मी माफी मागते आहे. याच्या पुढे असं उद्धटपणे बोलू नको. तू आज एक महिला आहेस ना, म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय. मला 2 मिनिटं लागला असं तुझ्या घरी यायला. मराठी भाषाचे जे अपमान झाले आहेत त्याची मी माफी मागते आहे. याच्या पुढे असं उद्धटपणे बोलू नको. तू आज एक महिला आहेस ना, म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय. मला 2 मिनिटं. पुणे मेट्रो उद्या 9 तास बंद राहणार आहे. सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुणे मेट्रो बंद राहील. होळीनिमित्तानं मेट्रोची स्वच्छता आणि सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो नियमित सुरू राहणार आहे. होळीनिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली आहे. कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यास काही अंशी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता पोट हिस्स्यांना देखील नकाशे मिळणार आहेत. पोट हिस्स्यांमधील जमीन मालकांना मात्र एकाच 7/12 उतार्यावर अवलंबून राहावं लागतं. मात्र पोट हिस्स्यांनाही नकाशे मिळणार असल्यामुळे खातेदारांमधला तसंच भावकीतला वाद मिटण्यास मदत होईल. राज्यातील 12 तालुक्यातील 1081 गावांना प्रायोगिक तत्वावर लवकरच पोट हिस्स्यांचे नकाशे उपलब्ध केले जातील. उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळलेली आहे. काल मुंबईचा पारा 38.6 अंशांवर पोहोचला होता. सलग 2 दिवस उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलेलं आहे. मुंबईच्या उपनगरामध्ये देखील उष्णतेची लाट पाहायला मिळते आहे. राज्यासाठीही पुढचे 4 दिवस तापदायक ठरणार आहेत. मार्च महिन्यातच नाशिकचा पारा 38.7 अंशांवर गेलेला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे नाशिककरांना उन्हाचे चटके बसत आहेत. मागील काही दिवसांपासून नाशिकच्या तापमानात सातत्यानं वाढ होतीये. गरज नसल्यास दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणं टाळा असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील उष्णतेचा पारा बुधवारी 40च्या पार गेला. हंगामातील सर्वाधिक तापमान राजगुरुनगरमध्ये 40.7 अंश इतकं नोंदवलं गेलंय. दरम्यान शहरासह जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नसून उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये उष्णतेची लाट आलेली आहे. 11 पैकी 6 जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशावर गेलेला आहे. तर अकोल्यातील सर्वाधिक म्हणजेच 41 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली. नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या शहरातील कमाल तापमानाचा पारा वेगानं वाढतोय. आता बातमी आहे दूध दरासंदर्भात. वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा फटका बसणार आहे. दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने घेतलाय. 15 मार्च पासून दरवाढ लागू करण्यात येणार आहे. वाढत्या महागाईमुळे दूध उत्पादक संघाने दूध दरवाढीचा निर्णय घेतलेला आहे. गाईचं दूध सध्याचे दर 54 ते 56 रुपये इतके आहेत, तर वाढीव दर 56 ते 58 रुपये इतके आहेत. म्हशीचं दूध सध्या 70 ते 72 रुपयांना मिळतं. वाढीव दर 72 ते 74 रुपये इतका असेल. अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडले आहेत. अरबी समुद्रामध्ये 18,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात खनिज तेलाचे नवे साठे समोर आलेले आहेत आणि त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राज्य सहकारी बँकेची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बँकेचं बुडीत कर्ज वसूल करण्यासाठी 3 वर्षांसाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान बँकेची 1,440 कोटींची वसुली बाकी आहे.
धाराशिवच्या परंड्यातील शिरसावमध्ये जिल्हा परिषद शाळेची मोठी दुरावस्था झाली. वर्गाच्या खोल्यांना अक्षरशः तडे गेले. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन इथं शिक्षण घेत आहेत. मात्र प्रशासनाचं याकडे साफ दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे पालक आक्रमक झाले असून शाळेच्या दुरुस्तीची मागणी आता त्यांनी केलेली आहे. MPSCच्या सर्व परीक्षा लवकरच मराठीमध्ये होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत अशी घोषणाही केलेली आहे. कृषी अभियांत्रिकीची परीक्षा मराठीमध्ये घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे. हार्ट अटॅक रुग्णांची संख्या कमालीची वाढली. आपल्या शेजारी नातेवाईकांमध्ये कुणाचा ना कुणाचा तरी हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याच्या बातम्या येतच असतात. मात्र आता या आजारावर एक रामबाण इलाज सापडल्याचा दावा करण्यात येतोय. हार्ट अटॅकवर लस तयार केल्याचा दावा संशोधकांनी केलाय. पाहूयात त्यावरच आधारित हा एक रिपोर्ट. हार्ट अटॅकवर लस. एक लस वाचवणार लाखो लोकांचा जीव. चीनी संशोधकांनी शोधली लस. हार्ट अटॅक कधी, कसा आणि कुणाला येईल याचा नेम नाही. दरवर्षी जगभरात हार्ट अटॅकमुळे 1,79,00,000 लोकांचा मृत्यू होतो. भारतातही हार्ट अटॅकनं मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. एक लस हार्ट अटॅक पासून तुम्हाला दूर ठेवेल. हार्ट अटॅक आणि स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी चीनच्या संशोधकांनी ही लस तयार केल्याचा दावा करण्यात येतोय. याबाबतचा एक अहवाल जर्नल नेचर मधून प्रकाशित करण्यात आलाय. या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. हार्ट अटॅक आणि स्ट्रोक्स पासून वाचण्यासाठी चीनच्या नानजिंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी लस शोधून काढली आहे. रक्तात ब्लॉकेजेस तयार झाल्यामुळं हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळं हार्ट अटॅक येतो. मात्र चीनी संशोधकांच्या दाव्यानुसार त्यांनी तयार केलेल्या लसीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण घटतं. परिणामी रक्तात ब्लॉकेजेस तयार होत नाहीत. रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा प्रश्नच येत नाही. संशोधकांनी अलीकडेच या लसीची उंदरांवर चाचणीही घेतली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. संशोधनानुसार या लसीमुळे P210 नावाचं प्रोटीन रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करण्यासाठी उपयुक्त ठरल्याचं दिसून आलं. ज्या उंदरांवर लसीची चाचणी घेण्यात आली त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लांट जमा होऊ शकलं नाही. या लसीमुळे कोट्यवधी रुग्णांना दिलासा मिळेल असाही दावा केला जातोय. ही अशा स्वरूपाची व्हॅक्सिन तयार करण्याची प्रक्रिया ही 2005 सालापासून चालू आहे. त्याला संमिश्र असं यश मिळालेलं आत्तापर्यंत, पूर्णतः नाही. तर हा जो आत्ताचा पेपर आहे त्यातून एक नवीन आशेचा किरण आहे की बाबा ह्या स्वरूपाची व्हॅक्सिन यशस्वी होऊ शकते. भारतासारख्या देशात हृदयरोग एक मोठी समस्या बनत चालली आहे. भारतातील हार्ट अटॅक रुग्णांची आकडेवारीही पाहूयात. भारतात 3 कोटी हृदयविकाराचे रुग्ण आहेत. 27% लोकांचा हार्ट अटॅकनं मृत्यू होतो. NCRBच्या रिपोर्टनुसार हार्ट अटॅकनं मरण पावणाऱ्यांची संख्या 12% अधिक आहे. 2022 मध्ये 56,450 लोकांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, जंक फूड, वाढतं टेन्शन अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅक येऊन लोकांचा मृत्यू होतोय. अशा कोट्यवधी रुग्णांसाठी ही लस म्हणजे संजीवनीच म्हणावी लागेल. अर्थात याबाबत आणखी मोठ्या प्रमाणात संशोधन होणं गरजेचं आहे. तसंच हार्ट अटॅकवरची लस प्रत्यक्षात माणसांसाठी कधी उपयोगात आणली जाईल याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे हार्ट अटॅकवरील या लसीसाठी रुग्णांना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.